खूप दिवसांनी पुन्हा एकदा वॉकिंगला आणि सकाळचा आहे असा व्ह्यूज आणि ऊन आता थोड्या 10:30 नंतर चालू होईल. छान असं सकाळी सकाळी थंडगार वातावरण त्याचं आस्वाद घेत आम्ही निघालेलो आहोत. खालच्या बाजूनी हा रस्ता सकाळचं इतकं सुंदर असं वातावरण असतं, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हिरवंगार गवत. आणि आता तसं म्हटलं तर खूप बाहेर छान वातावरण झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी म्हटलं फेरफटका मारायला जाऊया. खूप मला वाटतं तरी पण 15-20 दिवस झाले आम्ही गेलोच नव्हतो. मग आता म्हटलं जाऊया. सिद्धेश तरी मला सारखं म्हणत होता, मम्मी चालायचं बंद केली आहेस बघ आता. आणि हे सूर्यकिरण बघा जंगलाच्या झाडीतून एवढं सुंदर दिसत होतं. ते सूर्यकिरण लांबून आपल्या तोंडावर असे पडत होते झाडातून एवढ्या ह्याच्यातून, आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं. आणि हे आहे जंगल भाग. आता हा उन्हाळा आहे म्हणून एवढं थोडंसं हे वाटत नाही आहे, विरळ वाटत नाही आहे. विरळ वाटतं आहे आणि घनदाट आहे हे जंगल. आता पूर्ण ज्या वेळेला पाऊस पडून येईल त्यावेळेला जॉब आहे आता असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आंब्याचं सीझन चालू झालेला आहे आणि बाहेर आता आंबे विकत मिळत आहेत, पण हे आहे ते खूप दिवसांनी पुन्हा एकदा वॉकिंगला आणि सकाळचा आहे असा व्ह्यूज आणि ऊन आता थोड्या 10:30 नंतर चालू होईल. छान असं सकाळी सकाळी थंडगार वातावरण त्याचं आस्वाद घेत आम्ही निघालेलो आहोत. खालच्या बाजूनी हा रस्ता सकाळचं इतकं सुंदर असं वातावरण असतं, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हिरवंगार गवत. आणि आता तसं म्हटलं तर खूप बाहेर छान वातावरण झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी म्हटलं फेरफटका मारायला जाऊया. खूप मला वाटतं तरी पण 15-20 दिवस झाले आम्ही गेलोच नव्हतो. मग आता म्हटलं जाऊया. सिद्धेश तरी मला सारखं म्हणत होता, मम्मी चालायचं बंद केली आहेस बघ आता. आणि हे सूर्यकिरण बघा जंगलाच्या झाडीतून एवढं सुंदर दिसत होतं. ते सूर्यकिरण लांबून आपल्या तोंडावर असे पडत होते झाडातून एवढ्या ह्याच्यातून, आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं. आणि हे आहे जंगल भाग. आता हा उन्हाळा आहे म्हणून एवढं थोडंसं हे वाटत नाही आहे, विरळ वाटत नाही आहे. विरळ वाटतं आहे आणि घनदाट आहे हे जंगल. आता पूर्ण ज्या वेळेला पाऊस पडून येईल त्यावेळेला जॉब आहे आता असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि बाहेर आता आंबे विकत मिळत आहेत, पण हे आहे ते